मला फक्त आता भाकरी येत नाही तेवढी मला शिकायची आहे. नॉनव्हेज मला असं होतं की आता नको, आता खूप मला सो मी 3 ते 4 दिवस वर्कआउट करतो आणि बाकीचा आम्ही दिवसातून नाही म्हटलं तरी 6-6 वडापाव खायचो. गरम गरम जेवण कारण आईच्या हातचं बाबांच्या हातचं ती स्पेस मिस करतो. माझी फिजिक आहे तशी राहते, त्याच्यात काही चेंज होत नाही कारण मी चालतो. लाईफस्टाईल प्रेझेंट्स वॉट्स इन माय लंचच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी आली आहे वचन दिले तू मला मालिकेच्या सेटवर. आणि लास्ट टाईम इंद्रनीलला खूप बोललं गेलं होतं की तू लजानिया खातो, तू ऑर्डर करून खातो. तर त्या सगळ्यांची तोंड बंद करणारा हा व्हिडिओ आहे, कारण का आज इंद्रनीलने स्वतः डब्बा बनवून आणला आणि इतकं सात्विक जेवण मी फक्त ऐकलं, आता मी बघेन. पण स्वागत करूया इंद्रनीलचं. खूप स्वागत इंद्रनील, कसा आहेस? मी कमाल आहे, तू कशी आहेस? मी मजेत आहे आणि खूप दिवस झाले आपण बोलतोय की आपण हे सेगमेंट करूया, कारण का ते सगळ्यांची तोंड बंद करायचे होते आपल्याला. त्या दिवशी नेमका उशीर झाला, त्यामुळे मला लजानिया ऑर्डर करावं लागलं आणि त्यानंतर मी साधारण 3-4 दिवस सगळ्यांचं ऐकलं असेल, काय खातो, हे खातो, जिम करतो आणि डाएटबद्दल बोलतो वगैरे. पण आज सगळ्यांना उत्तरं मिळणार आहेत. पण त्यांनी फक्त डब्बा आणला नाही आहे, त्यांनी स्वतः बनवला आहे. काय आणलंयस ना आपण रिव्हील करूया लगेच ना, विदाऊट एनी डिले. मखाना वगैरे दिसतंय मला इतकं. सो काय आहे, मला जेवण बनवायला आवडतं. सो हे वांग्याचं भरीत आहे, हे मी आज बनवलं. आणि हे काय आहे, ही बहुतेक ही टोमॅटोची, आता याला काय भाजी म्हणू किंवा काहीतरी चटणी म्हणू, काही म्हणू. आणि हा भात आहे, हा इंद्रायणी आहे म्हणून हा मऊ दिसतो. आणि ॲक्च्युली मी दही आणतो या डब्यात, पण नेमकं दही विसरल्यामुळे मी हे ऑर्डर केलं आज दही. मग सकाळी ब्रेकफास्टला मी युजली ओट्स किंवा ऑमलेट असं खातो. सो आणि बनानाच खातो. आणि म्हणजे मी ह्याचा काही फॅन नाही आहे, पण हे हाय बाईटचं आहे. सो मला हे कधीतरी पोट फिल करण्यासाठी भूक लागली की मग हे खातो. हो, सो असं आहे. आणि अनुष्काने आणि मिलिंद सरांनी मागच्या वेळेला माझी फार खिचली होती, पण हे त्यांच्यासाठी आहे, आता ते पण खातील. हे परफेक्ट लुकिंग वांग्याचं भरीत आहे, बघून घ्या. आणि टोमॅटोची चटणी और भाजी. आणि हे तेल नाही आहे, हा हे तूप आहे, त्यामुळे तसा तवंग तो तुपाचा आहे. युजली मी तेलात कुक नाही करत, त्यामुळे हे असं आहे. पण किती ग्रीन फ्लॅग आहे यार इंद्रनील. म्हणजे प्रत्येक मुलीला हवं असतं की की तिचा पार्टनर आहे ना, तिला त्याला जेवण ॲटलिस्ट बेसिक तरी बनवता यायला पाहिजे. पण हे जरा प्रोमॅक्स लेवलचं आहे यार. कधी शिकला? नाही, आईबाबांनीच मला सांगितलं होतं की जर तू बाहेर एकटा राहणार असशील तर तुला जेवण स्वतः बनवता आलं पाहिजे. मी मध्ये ना काय झालं, मी ते एका नवीन ठिकाणी शिफ्ट झालो, तर तिथे मी मावशी लावल्या होत्या. तर 2-3 दिवस मी त्यांचं ट्राय केलं, मला काय केलं जेवणच आवडेना. म्हटलं की थांबा, मी जर आता बनवतो. आणि मला असं झालं की मला तसंही कुकिंग आवडतं, पण वेळेअभावी मला ते कुक करता येत नव्हतं. पण आता मी कसं तरी ते मॅनेज करतो. मी रात्री सगळी तयारी करतो आणि सकाळी उठून फक्त फोडणी देतो आणि निघतो. मी पण नाही करत यार इंद्रनील. पण खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ना कधी कधी असं होतं की आपल्याला काय टेस्ट हवी आहे ते आपण त्याच्यामध्ये इम्प्रोवाईज करू शकतो आहे ना. तू म्हणजे घरी तर तुझं आहेस की मुलांनी पण जेवण करता आलं पाहिजे, पण साधारण पहिली रेसिपी कुठली ट्राय केली होतीस तू सुरुवात करायला कुकिंगमध्ये? मॅगी. नाही, हो, म्हणजे मॅगीच खरं तरी मी पहिल्यांदा बनवली होती. पण असं जेवण जर बनवलं मी माझ्या मते मी पनीर बनवलं होतं. पनीर भुर्जी बनवली होती मी सुरुवातीला. आणि आम्ही कॉलेजचे सगळे मित्र एकत्र राहायचो तेव्हा मी शिकायचो. तेव्हा मला 2च गोष्टी यायच्या, अंडा भुर्जी आणि पनीरची भाजी, त्या 2च गोष्टी. पण मग नंतर आईनं मला सांगितलं की हे पण असं बनवतात, हे तसं बनवतात. आणि मला फक्त आता भाकरी येत नाही तेवढी मला शिकायची आहे. बाकी मी चपात्या पण नीट लाटू शकतो, त्यामुळे जेवण तर सगळं येतं. कमेंट फुल होणार आहे कमेंट बॉक्स आत्ता की काय ग्रीन फ्लॅग आहे यार. पण इंद्रनील, अजून तू काय हे तुझं लंच झालं, पण तू बायफरिकेशन करून मला सांग की तू ब्रेकफास्ट लंच डिनरमध्ये काय खाणं प्रेफर करतोस. कारण का खूप यंगस्टर्स हा व्हिडिओ बघतात, त्यांना काहींना मिसकन्सेप्शन असतं की इंटरमिटंट फास्टिंग करूनच आपण शेपमध्ये येऊ शकतो. पण ते मिसकन्सेप्शन काय म्हणतो? माझं असं म्हणणं आहे की सगळं खाल्लं पाहिजे. कारण म्हणजे मी पण डाएट करतो, पण मी फक्त शुगर अवॉइड करतो. आणि जंक फूड असतं म्हणजे ब्रेड असतो तो अवॉइड करतो. पण बाकी सगळं मी खातो, म्हणजे भात, चपाती, भाकरी व्यवस्थित सगळं खातो. मी कोल्हापूरचा आहे, त्यामुळे मला तसं बघायला गेलं तर नॉनव्हेज खूप प्रिय आहे. म्हणजे एक
वेळ अशी होती की मी दररोज तेच खायचो. म्हणजे तुम्हाला ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, तुम्ही पांढरा रस्सा प्या, तुम्हाला बरं वाटेल, तुम्ही दुसरं काहीच करायची गरज नाही. पण एक पॉईंट असा आला मला आत्ता या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरला, की मला नॉशिया यायला लागलो, मी खूप खायला लागलो. मी म्हटलं आता बंद. मग आता 2 महिने झाले मी सक्सेसफुली नॉनव्हेज नाही खाल्लं आहे, नाही जराही नाही खाल्लं आहे. पण कधी कधी इच्छा होते, म्हणजे आता मी सोडले असं नाही, पण नॉनव्हेज मला असं होतं की आता नको, आता खूप मला व्हेज आवडायला लागलं. सो बघू आता मी किती दिवस, असं मी काही ठरवलं नाही आहे की मी आता सोडणारच आहे आणि हे नाही. मला वाटतं कधी इच्छा झाली तर मी ते पण खाईन. पण आत्ता तर मला, कारण मी व्हेजमध्ये व्हरायटीज इतकी बघितली किंवा खाल्ली नव्हती, कारण मला ते खूप जास्त आवडायचं. आता मी हे एक्सप्लोअर करतो आहे. तर मग सकाळी मी ओट्सने सुरुवात करतो, किंवा ओट्स मी युजली ते पॅनवर शॅलो फ्राय करतो किंवा रोस्ट करतो. तेवढा वेळ नसेल तर मग कदाचित कधी कधी ऑमलेट करावं लागतं, ऑमलेट किंवा ओट्स. आणि मग मी 11 वाजता प्रोटीन असतं ते प्रोटीन घेतो. आता 1:30-2 वाजता लंच, हे असंच मी लंच करतो. भाकरी, ॲक्च्युली मला भाकरी बनवता येत नाही, त्यामुळे भाकरी मी ऑर्डर करतो बाहेरून. तर असं लंच असतं. मला असं वाटतं की मी लंच खूप जास्त प्रमाणात करतो, क्वांटिटीमध्ये. म्हणजे मला नंतर संध्याकाळी खूप कमी जेवावं लागतं. संध्याकाळी मी काहीतरी असे, आता एक केळ खातो किंवा संत्री खातो आणि मग बास होतं मला. मी संध्याकाळी पण एखादी भाकरी आणि हे असंच काहीतरी मी बनवलेलं असतं सकाळी, ते संध्याकाळी खातो. त्यामुळे मला वाटतं की तेवढं मला बास होतं. अलीकडे उन्हाळा असल्यामुळे वॉटर इनटेक खूप वाढला आहे, त्यामुळे भूक तशी कमी लागते, कारण पाणी मी जास्त प्यायला लागलो आहे. 3.5-4 लिटर मी पितो, कारण क्रिएटिन नावाचा एक सबस्टन्स आहे तो मी घेतो, त्यामुळे मला पाणी पण तितकं प्यावं लागतं. पण एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे आपण कुठलाही पदार्थ खाल्ला म्हणजे तर चालणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. की डाएट केल्यानेच फिजिक होते आणि असं मला वाटत नाही. तुम्ही सगळं खाऊन व्यवस्थित व्यायाम करून चालून तुम्ही मेंटेन ठेवू शकता. आता मी ठरवले की आठवड्यातून शूटमुळे मला जमत नाही 7 दिवस वर्कआउट करायला, सो मी 3 ते 4 दिवस वर्कआउट करतो आणि बाकीचा जो वेळ आहे तो मी चालतो. मी परवा दिवशी तुला गंमत म्हणून सांगतो, फ्युचरला आमचं शूट होतं गोरेगावला आणि मी राहतो त्याच्याजवळच, म्हणजे 6 किलोमीटरचं ते अंतर आहे माझ्या घरापासून. फ्युचर स्टुडिओज ना, हो. सो 6 किलोमीटरचं अंतर आहे माझ्या घरापासून. तर त्या दिवशी मला वाटलं की माझं 2 दिवस व्यायामच नाही झाला आहे. सो मी घरातून तासभर आधी निघालो आणि चालत निघालो. मी चालत सेटवर गेलो, त्या दिवशीचा माझा व्यायाम झाला. सो असं मी कधी कधी करतो. त्यामुळे असं माझं साधारण ह्याचं डाएटचं रुटीन आहे. असं स्वतःला तू मेंटेन ठेवतोयस. येस. पण आधी आपण कॉलेज डेजमध्ये खूप बाहेरचं खाल्लेलं असतं आणि ते एक वय येतं ना की अरे यार आपण काय खात होतो, आणि आपण आता जेव्हा मागे वळून बघतो की हे सगळं खायचो मी, ते पण रेग्युलर. अशा तू होतास का फूडी? तुला बाहेरचं आवडायचं का? मी खूप खायचो. मला तसं बर्गर खूप आवडतो, मला पिझ्झा आवडतो, वडापाव आवडतो. म्हणजे आमच्या तिकडे कोल्हापुरात कॉलेजच्या बाहेर विष्णू मामा नावाचे मामा असायचे, अजूनही आहेत ते वडापाव द्यायचे. 7 रुपयाला मिळायचा. आम्ही दिवसातून नाही म्हटलं तरी 6-6 वडापाव खायचो. म्हणजे तू विचार कर, क्रेझी. आणि मिसळ. त्यामुळे हे सगळं मी खायचोच, अजूनही खातो, नाही असं नाही. पण ते आता थोडंफार मेंटेन एक झाला आहे किंवा कधी कधी नाहीच होत, पण हे करावं लागतं. आणि नॉनव्हेज म्हणजे तसं मी खूप खायचो कोल्हापुरात, कारण ते प्रिय आहेच. आणि सर्वात महत्त्वाचं माहिती आहे का मला काय वाटतं, ते म्हणजे माझ्या आजीच्या हातचा शिरा मला खूप आवडायचा, खूपच आवडायचा. म्हणजे मी कॉलेजमधून आलो, खेळून आलो, काही करून आलो, तर ती शिरा करायची माझ्यासाठी आणि भडंग करायची. तर या 2 गोष्टी मला प्रचंड आवडतात. आणि मला वाटतं की आता आजी नाही आहे, त्यामुळे मी त्या गोष्टी खूप मिस करतो, कारण तो शिरा नाही आहे. आणि आमच्याकडे पण असं की आजीने वरण केलं की आम्हाला सगळ्यांना कळतं की आज आजीने केलंय, है ना. ते नातंच आपलं वेगळं आहे आजी आजोबांसोबतचं. माझी आजी तर क्रेझीच होती. तिची विल पॉवर, ती वयाच्या 82व्या वर्षी पण स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी शिरा बनवायची. त्यामुळे मला ते खूपच इमोशनल अटॅचमेंट आहे त्या शिऱ्याविषयी. सो आता मला शिरा कोणी दिला तर मला तो इतका खरं तर खावासा वाटत नाही, कारण ती चव माझ्या डोक्यात आहे म्हणून. पण आता ना तू एक बाईट घे खरं तर, आणि ते टेस्ट करायचंय, कारण आज मी 3 दिवसानंतर जेवण बनवलंय. 3 दिवस माझा शूटिंगमुळे गॅप पडला. सो आता नाही असं खातो, ठीक आहे, दॅट्स फाईन. म्हणजे कारण भाकरी येते 5 मिनिटं लागतील भाकरी यायला, त्यामुळे.
टेस्ट कर, चांगलं झालं. थोडं तिखट आहे कारण मला तिखट आवडतं हां म्हणून. ऑब्व्हियसली कोल्हापूरचा आहेस तू म्हटल्यावर तो एक पाहिजेच. थोडं तिखट आवडतं म्हणून मी बघूया. या चमच्यानं खाशील? मला वांग आवडत नाही पण ओ, आज नाही आवडत तुला? म्हणजे मला कापं असतात ना तळलेली, त्याला रवा वगैरे लावून फ्राय केलं ते मी खाते. हे खूप रेअर आहे. टेस्ट आवडली कशाला? नाही हे taste कर. नाही नाही मी करते टेस्ट. नाही अबे चांगलं झालं यार. झालं? बरं नाही खूप चांगलं झालंय. भाई मैं रिश्ता लेके आ रही हूँ तेरे लिए. अरे खरंच कमाल झालं यार इंद्रनील. हो नाही, मला एक गोष्ट काय वाटते माहिती आहे का, 12 तास शूटिंग करतो, 13 तास शूटिंग करतो, काहीतरी अशी एक गोष्ट पाहिजे. मला असं वाटतं जिम व्यतिरिक्त जिथे आपल्याला खूप शांत वाटतं. आणि कुकिंग मी अलीकडे वाचत होतो म्हणून मला कळलं की त्याला थेरपी पण म्हणतात. सो त्याच्यात ते केल्यानंतर मला बरं वाटतं. म्हणून मला वाटतं की जेवढा वेळ मी बिझी राहतो तेवढं छान असतं घरी गेल्यानंतर, कारण एकटाच असतो, काय करणार. दुसऱ्यानं जेवण बनवण्यापेक्षा आपण स्वतःच बनवू शकतो, त्यामुळे छान आहे हे. आफ्टर टेस्ट स्पायसी आहे थोडी पण खूप छान लागतं यार. खूप छान झालंय. मला रेसिपी पण सांगायची. ह्याच्यात ना कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला आहे, त्यामुळे तुला ते थोडं आफ्टर टेस्ट तिखट लागतं आहे. पण मी घरातून सगळे मसाले घेऊन असल्यामुळे हा फायदा आहे मला. पण इंद्रनील मला सांग की कोल्हापूरमधून मुंबईला शिफ्ट होणं ना हे एक थोडंसं कुठेतरी कल्चरल शिफ्टही असतो. खाण्यात म्हणा किंवा राहणीमानात म्हणा. आपल्याला गावची लाईफ आपली एकदम आरामात असते, इकडे थोडं धावावं लागतं. इथे ॲडजस्ट करणं इझी होतं सुरुवातीला. हो नाही, थोडं डिफिकल्ट जातंच ते. कोल्हापुरात असं म्हणतात की निवांत आहे सगळं. आमच्याकडे निवांत नावाचा एक शब्द फारच प्रचलित आहे. निवांत आहे आमच्याकडे, सगळंच निवांत असतं. आमच्याकडे दुकानं पण 9:30-10 वाजता निवांत उघडतात, 8-8:30ला बंद करतात, घरी जाऊन झोपतात, जेवतात, त्यामुळे सगळं निवांत असतं. इथे आल्यानंतर मुद्दा काय होतो की मी सर्वात जास्त जे मिस करतो ते म्हणजे गरम गरम जेवण. कारण आईच्या हातचं, बाबांच्या हातचं, ती स्पेस मिस करतो. कारण काय होतं, आपलं म्हणणारं कोणी नाही आहे ना आजूबाजूला. कारण आपण आता कोल्हापुरात माझ्या बाजूला कोण राहतं मी ते सगळं माहिती असतं. आता मी इथे नवीन आलो आहे, आता मुंबईचे जे आहेत त्यांच्यासाठी ते कदाचित तसं नसेल, पण माझ्यासाठी मी बाहेरून आलो आहे. सो मला आजूबाजूचे कोणीच ओळखत नाहीत. आता माझ्या घरात काहीतरी संपलं असेल आणि बाजूला गेला, अरे दे ना, असं नाही होऊ शकत. सो तो जो इनोसन्स आहे ना, तो मला थोडा असं वाटतं की मी इथे मिस करतो, जो कोल्हापुरात आहे. किंवा कोल्हापुरात म्हणण्यापेक्षा मी जिथे वाढलो आहे तिथे आहे. पण परत तेच आहे, आपण आपली स्पेस निर्माण करतो, त्यातला परत तो इनोसन्स जागा करतो. सो मला मजा येते. म्हणजे असं वेगळं काय वाटतं तर मी माझी माणसं मिस करतो, त्या व्यतिरिक्त काही नाही. कारण हे माझं काम आहे, दिस इज माय प्रोफेशन. आणि आमच्या समोर सुद्धा राहतात ना, ते पण कोल्हापूरचेच आहेत. सो ते जे आजी आजोबा आहेत ते गावी असतात कोल्हापूरला, शेती करतात. हां, आणि आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल केला ते नाही निवांत आहे की इकडे, असं त्यांचं असतं. पण मला सांग कोल्हापूरमध्ये तुझं दिनचर्या कशी असायची, तुझं कसं असायचं? सकाळी मी 5:30ला उठायचो, जिमला जायचो 7:30पर्यंत, घरी यायचो, तोपर्यंत मस्त आईनं ब्रेकफास्ट बनवलेला असायचा. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे खूपच निवांत का, म्हणजे मी काहीतरी पुस्तक वाचत बसेन. मग तिथे एक स्पेस आहे भालजी पेंढारकर म्हणून, तिथे नाटकाची स्पेस आहे. मग तिथे जाऊन मी तिकडच्या लोकांसोबत काहीतरी करेन किंवा तिथे जाऊन बघत बसेन, प्रॅक्टिस करत बसेन. मग घरी येऊन परत जेवेन, संध्याकाळी मित्रांसोबत पेठेत कुठेतरी जाईन फिरायला. आणि परत म्हणजे खूप निवांत आहे का, म्हणजे कोल्हापूरची लाईफच खूप माझ्या चेहऱ्यावरच दिसत असेल तुला, म्हणजे नो स्ट्रेस. कारण मला असं वाटतं की जे सोडून आलेलो असतो ना आपण, ते परत अनुभवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. आणि तीच दरवेळेला, म्हणजे जेव्हा मी कोल्हापूरला जातो, मला आत्ता महिनाभर मला जाता नव्हतं आलं आणि मी अचानक एक दिवस मिळाला. आईचा वाढदिवस होता 31 जानेवारीला. माझं शूटिंग काहीतरी संपलं रात्री, मी बसलो, त्या दिवशी पोचलो, 4 वाजता परत निघालो, कारण ते सकाळी 7चा कॉल टाईम होता. पण ते 4 तास माझ्यासाठी इतके महत्त्वाचे होते. आणि मी कोल्हापुरात पोचल्या माझ्या चेहऱ्यावर स्माईल आलं आणि ते मला इतकं इम्पॉर्टंट वाटलं. सो तेच आहे की आपल्या रूटसोबतचं कनेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि
तेच मला वाटतं की कनेक्ट तुझं स्क्रीनवरचं आम्हाला सगळ्यांना जाणवतं की तू आम्हाला आमच्या घरचाच वाटतोस की माझ्या आजीला पण फिरतीचा वणवा तुझी सिरियल सुरू होते तेव्हा पण अरे तू आपले घर काय असं वाटायचं तिला येस सगळे बघायचं ऑब्व्हियसली आणि तुलाही आता मध्ये एक आजींचा किस्सा तू सांगत होतास मला. तो जरा फनी किस्सा आहे तो. तर आजी एक आल्या आमच्या सेटवर आणि त्या फिरतीचा वणवा बघायच्या. तर त्या म्हणाल्या त्यांना इच्छा होती मला आणि रसिकाला भेटण्याची. तर आता रसिकाचं लग्न झालं ना, तर मी म्हटलं की तुम्हाला बघायचं आहे का रसिकाला, मी व्हिडिओ कॉल करतो, तुम्ही बोला तिच्याशी. ते अरे बापरे काय तू व्हिडिओ कॉल करणार, आता चालतं का तिच्याकडे असं व्हिडिओ कॉल केलेलं, नवऱ्याची परवानगी घेतली आहे का तिने. म्हटलं नाही नाही एवढं काहीच नाही आहे ते, आम्ही खूप चांगले मित्र आहोत, मी करू शकतो तिला व्हिडिओ कॉल, तुम्ही बोलू शकता. आणि मग त्यांनी व्हिडिओ कॉल केल्यावर त्या एकदम आनंद झाला त्यांना फार. पण हे जे इनोसेंट प्रश्न असतात ना ते मला खूपच कधी कधी फनी वाटतात. पण तेच आहे, त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या इतकं ठाण्यावरनं आल्या होत्या गोरेगावला, 75 वर्षाच्या आहेत त्या. म्हणजे हे प्रेमापोटीच होऊ शकतं आणि त्यांच्यामुळेच आम्हाला कदाचित मोटिवेशन मिळतं काम करण्यासाठी. दॅट्स रिअली इम्पॉर्टंट. आणि आता सेटवर लंच ब्रेक झाला आहे. इंद्रिन मला सांग की आता हे वांग्याचं भरीत झालं की ही माझ्यासाठी डिफिकल्ट डिश आहे बाबा. वांग म्हटलं की सब डिफिकल्ट आहे. पण तुझ्या मते एखादी सर्वात डिफिकल्ट डिश तू ट्राय केली आहेस आणि ती खूप मस्त टर्नआउट झाली आहे, तूही सरप्राईज झाला आहेस, असं तुझ्या मते कोणती? थांब मला विचार करावा लागेल. हां, तर काय झालं होतं, अख्खा मसूर मी बनवायला घेतला पहिल्यांदा. आणि मी बाहेर ज्या पद्धतीनं खाल्लं आहे त्या पद्धतीनं तर ते काही मला जमणार नव्हतं. तर मी पाणी काहीतरी जास्त घातलं अगं आणि मला असं झालं की अरे देवा आता हे काय करू, ते कधी हे होणार वगैरे वगैरे. ते 15-20 मिनटं मी ठेवलं आणि मला काय झालं की पाणी जायला तर पाहिजे म्हणून मी ते ठेवलं गॅसवर आणि जाऊन बसलो. त्याचा एंड रिझल्ट मी तुला सांगतोय, तो चांगला नाही आहे फारसा. मी गेलो आणि कानात हेडफोन घालून बसलो, म्हटलं टायमर लाव 15 मिनिटाचा आणि मला वाटलं 15 मिनिटात होईल व्यवस्थित. तर मला 9व्या-10व्या मिनिटाला जळलेला वास यायला लागला आणि मी म्हटलं अरे बापरे आता काय करावं. मग गेलो तर ते सगळं काळं झालं होतं आणि म्हटलं अरे देवा. पण ती माझ्यासाठी डिफिकल्ट डिश होती तेव्हा, पण आता मी ती करू शकतो. बरं, आता मला ना असा एक मंत्रा सांग डाएटसाठी जो तू प्रेक्षकांनाही सांगशील, जो तू तुझ्या लाईफमध्येही इम्प्लिमेंट करतोयस. इझी आहे, त्याला काही रॉकेट सायन्स नाही आहे, हे जर केलं तर अजून काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. मी अलीकडे शिकलो आहे, मला हे माहिती होतं पण मी इम्प्लिमेंट करायला आत्ता लागलो अनुष्कामुळे. खरं तर अनुष्का संध्याकाळी 7ला जेवते, मला इतक्या लवकर जेवणं शक्य होत नाही. पण मला असं वाटतं की जितक्या लवकर आपण जेवू ना तितक्या लवकर ते म्हणजे आपण जेवल्या कदाचित झोपतो बघ, 10-11ला झोपतो. तर मला असं वाटलं की पुढच्या दिवशी उठल्यावर माझं ब्लोटिंग नाही होत, माझी झोप व्यवस्थित होते, डायजेशन व्यवस्थित होतं. तर हे कदाचित मी लवकर जेवल्यामुळे आहे का असं मला वाटलं आणि ते खरंच आहे. 3-4 दिवस मी ते ट्राय केलं. सो मला वाटतं की काही प्रमाणात तुम्हीसुद्धा लवकर जेवून बघा, 8च्या आधी जेवून बघा आणि एक 3-4 दिवस करून बघा, तुम्हालाही त्याचा उपयोग होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालणं मला खूपच इम्पॉर्टंट वाटतं खाण्याबरोबरच. म्हणजे खाल्ल्यानंतर आपण जे बसतो ना, निवांत होतो ना, ते न होता थोडी 5 मिनटं तरी चाललं पाहिजे आपण प्रत्येकाने. मग वजन नाही वाढणार, काहीच नाही होणार. कारण मी ते स्वतःवर करून बघितलं आणि त्याचा मला खरंच खूप उपयोग झाला आहे. म्हणजे मी 3-3, 4-4 दिवस जिमला नाही गेलो आणि मी बाहेरचं जरी खाल्लं असेल तरीसुद्धा माझी फिजिक आहे तशी राहते, त्याच्यात काही चेंज होत नाही कारण मी चालतो. सो तेच आहे. आणि शुगर खाऊ नका, प्लीज शुगर खाऊ नका, शुगर अवॉइड करा. मला खूप चीज केक आवडतो, खूपच आवडतो. मी महिन्यातून 1 दिवस ठेवलेला असतो की मी जाऊन चीज केक खूप खाणार आहे. मी त्या दिवशी फक्त चीज केक खातो, दुसरं काहीच खात नाही. पण तेच आहे की जितकी कमी आपण शुगर खाऊ ना तितकं आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे, एजिंगसाठी चांगलं आहे, सगळ्याचसाठी चांगलं आहे. सो प्लीज शुगर खाऊ नका. आजीने बनवलं असेल तर नक्की खा. पण कोल्हापूरमध्ये गूळ जास्त प्रमाणात हे केलं जातं, तिथे गूळची फॅक्टरी आहे आणि आहे हो, म्हणजे ढेपा मिळतात अशा. तो गूळ तर आहेच, गूळ खा, साखर खाऊच नका, गूळ खा. म्हणजे आई मला आज म्हणत होती, नेमकं गूळ संपला होता तर ती म्हणाली नंतर केल्यानंतर गाडीतून येताना म्हणाली काय बनवलंस आज. मी तिला सांगितलं हे बनवलं, तर ती म्हटली गूळ घातलास का टोमॅटोच्या ह्याच्यात. म्हटलं नाही, संपलाय. अरे घालायचा म्हणजे त्याची चव चांगली येते. मी म्हटलं बरं आता पुढच्या वेळेला घालतो. फेवरेट फूड काय ऑल टाइम फेवरेट? तसं नॉनव्हेजमध्ये ना, नॉनव्हेजमध्ये
नॉनव्हेजमध्ये चिकन बटर चिकन ऑल टाईम फेवरेट. म्हणजे मी संपूच शकतो म्हणजे असं बटर चिकनला. हो, बटर चिकन फेवरेट. व्हेजमध्ये मला तसं बघायला गेलं तर अलीकडे खूप भेंडी आवडायला लागली आहे. भेंडीची भाजी समव मला इतकी आवडायची नाही लहानपणी भेंडी, पण अलीकडे मला खूप आवडायला लागली आहे. पण तसं बघायला गेलं तर मला हे फेवरेट फूड तर मला गोडमध्ये चीज केकच आवडतो. अगं खूपच चीज केक आवडतो. म्हणजे मी संपूच शकतो. मला कोणी चीज केक आणून दिला तर मग तो पेशन्सचा सगळा मामला होतो की कसं थांबवायचं स्वतःला चीज केकपासून. पण तेच आहे की चिकन, भेंडी, मसूर आणि अजून एक डाळ तडका खूपच आवडतो. तर असं आहे सगळं. आता मी तुझं नाव असं इंद्रनील कामत निवांत ब्रॅकेटमध्ये टाकणार आहे आणि संपूच शकतो हा वर्ड आता मी शिकली आहे नवीन. सो थँक्यू सो मच इंद्रनील, तू तुझ्या लंचमध्ये काय हे आमच्यासोबत शेअर केलंस आणि गोड आठवणी शेअर केल्यास. प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? ईट हेल्दी, फिट, आणि तू ऑलरेडी सांगितलंस, पण जाता आता काय सांग? नाही, सगळं खा, डाएट कराच. म्हणजे डाएट करा काय म्हणजे शुगर खाऊ नका, पण सगळं खा. आपण जे म्हणतो ना की 4-5 7-8 तास एकदा खाल्लं की खायचं नाही. मला वाटतं की याच्याने काही म्हणजे ते परत पर्सन टू पर्सन आहे, पण तरी पण सगळं खाल्लं पाहिजे, वेळेत खाल्लं पाहिजे. जास्त वेळ उपाशी राहिल्याने पण आपल्याला त्रास होतो. त्यामुळे हे करण्याची गरज नाही. 2-3 तासाच्या गॅपने खात राहा आणि चाला, मजा करा, एन्जॉय द लाईफ. सगळं फॉलो करा, रिझल्ट असा दिसेल तुम्हाला. सो थँक्यू इंद्रनील आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी. आणि येस, मस्त लंच एन्जॉय करा. थँक्यू. तू पण ये माझ्यासोबत.